रसाळीचा कार्यक्रम आज सुरू झालेला आहे. परवा नांदेडला एक रसाळी होऊन गेली. अजूनही बऱ्याचशा रसाळीला आपल्या जायच्या उपचारित आहेत आणि जास्तीत जास्त रसाळ्या आपल्याला कंधार आणि लोहा तालुक्यात करायच्या. यामागं मोठं कारण आहे. काही लोक भाजपला दोन मोठे झाले आणि भाजपला संपवायला निघालेले आहेत. पण आंबेडकर साहेब, तुम्ही एकदम शिक्षण मानला आणि 6च्या 6 मंडळ अध्यक्ष असे तगडे केले की आमच्या नांदेडपेक्षाही नोंदणी जास्त या कंधार लोहा विधानसभा मतदारसंघात झाली. हे चुकीचं नाहीये. आज कंधार लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये 45,000च्या वर आपण सदस्य नोंदणी केलेला आहात. 45च्या दुप्पट जर आपण मतदान पकडलं, 45,000 आपले सक्रिय सदस्य आहेत. प्रत्येकाच्या घरी एक एक जरी म्हणलं, समजा 2 जरी मतं पकडले तर 90,000 मताचं पॉकेट हे भारतीय जनता पक्षाकडे तयार झालेलं आहे. आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये 2029ला काय होईल हे कुणालाच माहीत नाही. त्यामुळं भारतीय जनता पक्षाची तयारी 100% भाजपाकडे चालू आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपण ही केलेली नोंदणी आहे. मित्रो, आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय? गंगाप्रसादची कंधारची नगरपालिका आहे, लोह्याची नगरपालिका आहे, शरदराव. त्याचबरोबर आपल्या कंधार आणि लोहामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत. पूर्णच्या पूर्ण जागा ह्या भारतीय जनता पक्षाच्या कमळावर उठून आल्या पाहिजेत. त्याकरता आपण सर्वांनी ताकदीनं कामाला लागलं पाहिजे. माझी तर या प्रसंगी गोपछडे साहेबाला विनंती राहील, तुम्ही खासदार आहात, तुम्ही बिलोली तालुक्यातून आहात, बिलोली देगलूरला आमदार आहे. त्या ठिकाणी जास्त जाण्यापेक्षा तुम्ही कंधार लोह्यामध्ये जास्त वेळ द्यावा आणि हा कंधार लोहा विधानसभा मतदारसंघ तुम्ही आपल्या पदरात घ्यावा, दत्तक घ्यावा, अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे जे काही सरपंच आहेत, नगरसेवक आहेत, नगर पंचायत समितीचे आपले सदस्य आहेत, त्यांना काही ना काही तुमच्या माध्यमातून डीपीडीसी असो, आपली 25-15 असो, जी योजना महाराष्ट्र शासनाची आहे त्या माध्यमातून या आमच्या सरपंच बांधवांना आपण मदत करावी अशी मी आपल्याकडून आशा करतो. आजच्या ह्या कार्यक्रमाच्या येण्यापूर्वी आमच्या बालाजीरावने कार्यक्रम घेतला आणि सांगितलं की कंधारकडे जास्त लक्ष द्या. काही लोक कंधारमध्ये भाजपला त्रास द्यायचा प्रयत्न करत आहेत. बालाजीराव, तुमच्या 6 जणांपैकी एक जण जर कमी उभारलं असतं, चंद्रशेखरराव, धोंडेराव तो कुठे एक जण कमी उभारलं असतं, या ठिकाणचा रिझल्ट वेगळा असता. लक्षात ठेवा. त्या लोकांना वाटायले की मी माझ्या जीवावर आलो. तुमच्या जीवावर आले नाही तुम्ही. हे 6 लोक अपक्ष उभारले. त्यांनी जर मतदान खाल्लं नसतं तर कदाचित तुम्ही हे आमदार झाले नसता. हे लक्षात प्रत्येकाने ठेवावं. आणि येणाऱ्या काळामध्ये विजयरावजी आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आपल्या भागातल्या सर्व जागा आपल्या जिल्हा परिषदेच्या जिंकायच्या आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.